सगळे पत्रकार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीने ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला लक्षात असेल की आपण गेल्या वर्षी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कार्यालयात केली होती. तिथं जागा छोटी होती, म्हणून आज आपण हे पत्रकार संघ बुक केलेलं आहे. आमच्या HPCL मध्ये प्रत्येक वर्षी एव्हरी इयर वी हॅव अ सक्षम वीक. त्या सक्षम वीक मध्ये सेफ्टी, नॉर्म्स, एन्व्हायरमेंट, अवेअरनेस हे सगळे गोष्टी त्यामध्ये कव्हर केली जातील. आणि हे CSRच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियमला, ऑइल कंपनीला करणे भाग आहे. आणि पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही हे सर्वसामान्य जनतेपर्यंत हे HPCLचं जी इनिशिएटिव्ह आहे हे आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही सगळ्या मित्रकार बंधूंना आणि भगिनींना आम्ही आज इथं बोलवलं आहे. आमचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे जे मॅनेजर आहे, एरिया मॅनेजर मिस्टर प्रसाद, हे आपल्या सोबत आहे. आणि योगायोगाने ते आपल्या महाराष्ट्रानंच आहे, तर आपल्याला ते मराठीमध्येही संबोधित करते. आणि जे आमचं प्लेज आहे, प्लेज म्हणजे स्मॉल प्रॉमिस जे म्हणतात, ते आपण त्यांच्या मागे रिपीट करू, ते प्लेज घेऊ आणि संरक्षण वाचवण्यासाठी हे आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत हे आपण घेऊन जाऊ. बस एवढाच विषय होता. त्यासाठी तुमची सगळ्यांची आम्ही वेळ विनंती केलेली आहे. आणि हे आपलं संपल्या खाली. तर अलिबाईंनी सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युली हा जो प्रोग्राम आहे हा मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस द्वारे संपूर्ण भारतामध्ये राबवला जातो. हा प्रोग्राम राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर हे मिनिस्ट्रीद्वारे नेमलेले जातात. आणि पुणे जिल्ह्यामध्ये HPCL कडे कोऑर्डिनेशन असल्यामुळे मी सर्व तिन्ही ऑइल कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या प्रोग्राम बद्दल मी माहिती देणार आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की तिन्ही ऑइल कंपनीज आणि मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसद्वारे हा प्रोग्राम संपूर्ण भारतामध्ये राबवला जातो. आणि त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर म्हणून मी आज पत्रकार परिषद घेत आहे. तर दिनांक 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या ड्युरेशन मध्ये हा प्रोग्राम संपूर्ण भारतभर राबवला जाईल. दरवर्षी आपण हा प्रोग्राम करत असतो. तर सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव. जे आपलं इंधन आहे, जे आपण वापरतो पेट्रोल डिझेल, ते आपण कमीत कमी वापरून कसा आपल्या तिजोरीवरचा, आपल्या राष्ट्रीय तिजोरीवरचा भार कमी करू शकतो, त्याचप्रमाणे पर्यावरण हानी कशी कमी करू शकतो, त्याबद्दल एक छोटंसं लिफलेट आहे. ते तुम्हाला आम्ही वाटलंच आहे, तरी पण मी एकदा या पत्रकारांमध्ये वाचणार. सक्षम 2024-25 संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वय संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. पेट्रोलियम पदार्थांच्या संवर्धनासाठी, इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्या आघाडीवर आहेत. त्याच कळकळीने सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव 2024-25 हे 14 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित केले जातील. संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाईन ग्रीन अँड क्लीन एनर्जीद्वारे क्लीन एन्व्हायरमेंट असेल. हरित आणि स्वच्छ ऊर्जेचे अंगीकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा. 14 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवतील. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील तेल उद्योग 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता YB चव्हाण सेंटर, रंगस्वर हॉल, मंत्रालयासमोर येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करत आहे. या पंधरवड्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा, वादविवाद, महाविद्यालयांमध्ये ग्राफिटी, भित्तिचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेखन, पत्रकार परिषदा आणि TV, रेडिओवरील टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जातील. सक्षम मोहिमेदरम्यान OMC शालेय मुले, तरुण, LPG वापरकर्ते, ड्रायव्हर्स, फ्लीट ऑपरेटर, उद्योग कर्मचारी, कामगार, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध मोठ्या वर्गांपर्यंत पोहोचतील आणि इंधन संवर्धनाचे महत्व, फायदे, पद्धतींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब
प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबवतील. त्याचं आम्ही जे फलक लावून त्यांना एक हँडबिल लिफलेट आम्ही हँडओव्हर करणार. फ्युल एफिशियन्सी म्हणजे कमीत कमी लो गिअरमध्ये नाही चालवणे, टॉप गिअरमध्ये कसं चालवायचं, कस्टमरनी पेट्रोल टाकलं तर त्याचा मॅक्झिमम त्याला आउटकम कसं भेटेल आपल्याला, हे आम्ही कस्टमर्सला मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही रेडिओ ऍड्स कधी बघितले असेल, HPCL जे आहे त्यांचं ते कस्टमर अवेअरनेस प्रोग्राम आहे, हे खूप इफेक्टिव्हली आम्ही राबवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. आणि कुठं काही अजून सूचना असेल तर तुम्ही वेलकम आहे का, आमच्या काही सुटलं असेल तर आम्ही अजून काय करण्याचं गरजेचं आहे. कुठं डिसिजन मेकिंग साहेब बसलेले आहे आपल्यासोबत, तेही अजून ते इम्प्लिमेंट करून त्याला आपण सहभाग या सजेशन्सला करू शकतो. त्यासाठी आपण ओपन फोरम आणि प्रेस इंटरॅक्शन ठेवलेलं आहे. सर, पेट्रोल तुम्ही जे टॅगलाईन आहे उद्याचं, कस्टमर्सनी एन्व्हायरमेंट कॉन्शियसनेस म्हणजे म्हणतात ना, पर्यावरणसाठी कॉन्शियस राहावे, फ्युल कन्झम्पशन कमी करावे आणि ग्लोबल कार्बन फुटप्रिंट आहे त्यामध्ये कमी करण्यासाठी शासनाचा तुम्ही हातबळ आम्हाला मदत करावी. याच माध्यमातून तुम्हाला जे बोलवले एक टॅगलाईन सक्षमच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्य जनमानसपर्यंत तुम्ही हे लोक नेऊ शकतात. HPCLचा हे प्रयत्न आहे. मी म्हणत नाही का वर्ल्ड चेंज वर्ल्ड ऑर्डर आम्ही करतो, पण एक छोटीशी प्रयत्न आहे, इथं पहल आहे, आम्ही सुरू करतोय. प्रयत्न कुठपर्यंत जाईल आणि किती आम्हाला यश भेटेल काही करण्यापेक्षा केलेलं बरं आहे. मला वाटतं जे काय असेल हे सुरुवात आहे. याला तुमची पत्रकारांची आम्हाला आवश्यकता आहे. प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही बघत असतात का, मी प्रयत्न करतो, आमची कंपनी प्रयत्न करते. लास्ट 10 इयर्स लोकांपर्यंत जे काही न्यूज आमच्याकडे आहे ते मी पोहोचवायचा प्रयत्न करतो. बंद असेल, रेट वाढणार असेल, सगळं काही आम्ही प्रयत्न करतो. वी आर ट्राईंग. वी मे बी फॉलोइंग शॉर्ट. मी असं सांगत नाही की परिपूर्ण आहे, वी आर द बेस्ट आणि दिस इज द एंड, हे बेंचमार्क आहे असं नाही. वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अँड थ्रू यू आम्हाला कस्टमर पर्यंत, लोकांपर्यंत, जनमानसपर्यंत हे आमची जी सूचना आहे ती आम्हाला पोहोचवायचा प्रयत्न आम्ही करत आहोत.